नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता दिवाळी नुकतीच झालेली आहे आणि माझ्याकडे तरी चकली भाजणीचं थोडं पीठ बाकी होतं. मग आता याचं करायचं काय? चकली करण्यापेक्षा मी ह्याचं बनवणार आहे आज थालीपीठ. तर थालीपीठसाठी मी ते 6 वाटी चकली भाजणीचं पीठ घेतले. 1 वाटी मी घेतले गव्हाचं पीठ. 2 मोठे कांदे कापून मस्त बारीक असे, धणे पावडर 2 चमचे, हळद 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, कोथिंबीर हे मिक्सर मधनं जाडसर वाटून घेतलेलं आहे. आणि नंतर मी 1 जुडी मेथीची घेतलेली आहे. तर आता आपण इथे 6 वाटी चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे जसं पीठ असेल तसं तुम्ही घ्यायचं आहे. जर 3 वाटी असेल तर तुम्हाला इथे अर्धी वाटीच गव्हाचं पीठ घालायचंय. आता माझं 6 वाटी आहे, त्यामुळे मी इथे घालणार आहे 1 वाटी पीठ. तर यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालते, 2 चमचे घालते आहे धणी पावडर आणि 1 चमचा हळद. नंतर 5-6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, लसणाची 1 पूर्ण गड्डी आणि 1 अर्धा चमचा जिरं मिक्सर मधनं जाडसर कुटून घेतलेलं आहे. आता इथे मी 2 मोठे कांदे मस्त असे बारीक कापून घेतलेले आहेत. आणि नंतर आपण मेथी मस्त स्वच्छ धुवून घेतली, निवडून कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून मस्त थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं, जसं आपण थालीपीठाला रेग्युलर थालीपीठाला पीठ मळून घेतो, थोडंसं सैलसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सैलसर पीठ मळलं ना तर ते थापायला सुद्धा छान आपल्याला इझी पडतं थालीपीठ थापण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला हे जे पीठ आहे हे सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे. आधी सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर चकली भाजणीचं पीठ उरलंय आणि चकल्या करायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचे थालीपीठ करून खाऊ शकता आणि थालीपीठ सुद्धा अगदी खुसखुशीत आणि छान असे तयार होतात. आता आपण चकलीमध्ये गहू घालत नाही, त्यामुळे आपण इथे गव्हाचा वापर केलेला आहे, गव्हाच्या पिठाचा. म्हणजे आपल्या जी चकलीचं म्हणजे जी भाजणी आहे त्याला थोडासा चिकटपणा येईल आणि जे थालीपीठ जे आहे ते सुद्धा छान असे खुसखुशीत तयार होतील. तर मस्त असं आपल्या नॉर्मल साध्या पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे, एकदम घट्ट पण नाही आणि अगदीच पातळ नाही, अशा पद्धतीचं. तर आता हे पीठ जे आहे हे थोडंसं घट्ट आहे, तर मी थोडं थोडं पाणी घालून हे थोडंसं सैलसर असं भिजवून घेणार आहे. एवढं घट्ट पीठ आपल्याला नकोय, थोडंसं पातळ सैल करायचं आहे. तर आता एका वेगळ्या म्हणजे भांड्यामध्ये, बाउलमध्ये हे पीठ काढून घेते आणि थोडंसं पाणी घालून थोडं थोडं, अगदी जास्त नाही, थोडंसं सैलसर हे करून घेते. तर अशा पद्धतीने सैलसर आपल्याला हे पीठ पाहिजे आहे. हे बघा. तर आता इथे मी काय केलंय, एक बटर पेपर घेतलाय, त्याला थोडासा तेलाचा हात लावून घेतला आहे आणि चपातीपेक्षा थोडंसं मोठं एवढ्या आकाराचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे, चपातीच्या पिठापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा. आणि मस्त असं हे पाण्याचा हात लावून आपल्याला थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. छान पातळसर असं हे आपल्याला थालीपीठ थापायचं आहे, अगदी जाड करायचं नाही, नाहीतर आतमध्ये ते कच्चं राहतं. त्यामुळे हे थालीपीठ मस्त पातळ असं थापून घ्यायचं आहे. जसं जमेल 4 बोटांनी आपल्याला हे थापून घ्यायचं आहे, पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. इथे तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याचा सुद्धा वापर करू शकता. मी घेतलेला आहे इथे बटर पेपर, किंवा आपण जाड प्लॅस्टिकचा पेपर असतो, पॉलिथिन, ती वापरली तरी चालेल, किंवा सरळ मस्त मलमलचा कपडा जरी घेतलात तरी सुद्धा चालेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुमच्या आवडीने इथे वापर करू शकता. छान कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे छान थापून घेऊ शकता. आता आपण इथे काय करायचंय, मध्ये एक बोटाने होल करून घ्यायचा आहे, म्हणजे तिथे आपल्याला तेल घालता येईल. जेव्हा आपण तव्यावर हे टाकू तर आपल्याला तेल सोडण्यासाठी हे आपण 2-3 होल सुद्धा करू शकता. आता मी एकच होल करून घेतलेला आहे. आपण इथे 2-3 होल असे खड्डे करून घेऊ शकतो.
आता आपण इथे मस्त असा नॉनस्टिक तवा घेतलाय, त्याच्यावर चमचाभर तेल पसरवून घेतलंय आणि डायरेक्ट आपण जो बटर पेपर आहे तो इथे उलटा करून घ्यायचा आहे. एका हाताने आपल्याला हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने कालथ्याने जे थालीपीठ आहे ते सोडवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण सगळीकडे व्यवस्थित असं तेल सोडून घेऊया. तर थालीपीठ म्हटल्यावर थोडंसं तेलाचा वापर जास्त होतो, पण अगदी मस्त खमंग असं हे थालीपीठ तयार होतं. छान चाट मसाला घातलेल्या दह्यासोबत किंवा गोड दह्याबरोबर किंवा ठेच्यासोबत तुम्ही हे थालीपीठ जे आहे ते एन्जॉय करू शकता. आता आपण झाकण ठेवून एक 2 मिनिटं आपण असा चूर चूर असा आवाज येईपर्यंत हे भाजून घ्यायचंय. म्हणजे खालच्या बाजूने एका बाजूने भाजून घ्यायचं, पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचे, नाहीतर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि मग त्याला जो खमंगपणा यायला हवा तो खमंगपणा येत नाही. त्यामुळे थालीपीठ भाजताना दोन्ही बाजूने व्यवस्थित खमंग असे भाजून घ्यायचे आहे. तर आता मी दोन्ही बाजूने छान असे हे झाकण ठेवून थालीपीठ भाजून घेते. आणि थालीपीठ आपण नॉर्मली थालीपीठ भाजणीचे थालीपीठ बनवतो, पण हे चकली भाजणीचे थालीपीठ सुद्धा सेम तसेच लागतात, काही फरक नसतो आणि अतिशय सुंदर आणि टेस्टी असे हे थालीपीठ तयार होतात. मस्त मीडियम फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेतलंय आणि दोन्ही बाजूने खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहे. आणि मी हे थालीपीठ सॉस सोबत माझ्या दादाला सर्व करणार आहे. तुम्हाला जे हवं दही किंवा लोणी, बटर टाकून तुम्ही हे तूप टाकून सुद्धा हे छान भाजून घेतलात तरी सुद्धा चालेल. तर हे उरलेल्या चकली भाजणीचे थालीपीठ अतिशय सुंदर होतात. तर तुम्ही सुद्धा जर चकली भाजणी उरली असेल आणि ती चांगली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा रेसिपीमध्ये. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय बाय.